हाय, मी मधुमती आणि सगळ्यांना दंडवत प्रणाम. सकाळची छान अशी सुरुवात झाली होती. मस्त सकाळी पोह्याचा नाश्ता केला. सगळं आवरलं आणि आम्ही निघालो डीमार्टला. त्या महिन्याचं किराणा सामान आणायचं होतं आणि वेळ फक्त शनिवार रविवारच असतो कारण आमच्या बाबांना सुट्टी असते. 2 दिवस आम्ही मस्त फिरत असतो. तर डीमार्टमध्ये सामान वगैरे घेतलं. त्याच्यानंतर बिलाला इतकी प्रचंड गर्दी होती आज का माहीत नाहीये. पण खूप वेळ आम्हाला वेट करावं लागलं. त्याच्यानंतर बाहेर आलो, मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि आता पिशव्या जास्त झाल्या होत्या, गाडीवर तर जाता येत नव्हतं, म्हणून छान अशी रिक्षा बुक केली. कारण ऊन सुद्धा भयंकर पडलं होतं आणि असल्या उन्हात मुलींना घेऊन गाडीवर जायचं म्हणजे अवघड होतं. म्हणून आम्ही रिक्षा बुक केली आणि बाबा गाडीवर आले आणि आम्ही रिक्षामध्ये घरी आलो. कारण आज वुमन्स डेचा सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्याच्यामुळे थांबून म्हणजे बसून वेळ लागणार नव्हता. मग मी लगेच कामाला लागले. जे काही सामान होतं तर ते पटपट मी चेक केलं आणि जिथं होतं तिथं ज्याच्या त्याच्या जागेवर ते भरून सुद्धा ठेवून दिलं. आता माझ्याकडे असा एक मोठा पाण्याचा पिंप आहे म्हणजे टाकी. तर त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे भरत नाही मी, असं एक्स्ट्राचा जो किराणा सामान असतं तर ते भरून ठेवते. आता आमच्याकडे आज कामवाल्या मावशी आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे भांडी वगैरे घासून घेतली आणि यांचं काम चालू होती की गॅस सर्व्हिसिंग करायचं, ते सुद्धा घरीच. त्याच्यानंतर आम्ही तिघी माहिली की छान असं मस्त रेडी झालो आणि वुमन्स डे सेलिब्रेशनसाठी निघालो खाली. कारण हा कार्यक्रम पार्किंगला ठेवला होता आणि ज्या काही सोसायटीतल्या बायका होत्या इच्छुक, म्हणजे ज्यांना याच्यामध्ये सहभागी घ्यायचे याची तयारी गेल्या अर्ध्या दिवसापासून सुरू होती आणि मस्त असा कार्यक्रम झाला. शिवण्याने सुद्धा ऑन द स्पॉट खूप छान डान्स केला आणि सर्वज्ञाने सुद्धा मस्त असे सगळ्यांचे डान्स वगैरे झाले. नंतर काही गेम सुद्धा अरेंज केल्या होत्या, गेम सुद्धा झाल्या. आता गेम झाल्यानंतर म्हणजे एक 3-4 प्रकारच्या गेम होत्या ज्या की बेसिक होत्या आणि खूप छान सुद्धा होत्या. गेम खेळताना सुद्धा सगळ्यांना खूप मजा आली. City Space, with all the boardroom dramas along the way. Find out how to get an impact millionaire. Listen wherever you get your BBC podcasts. आणि प्रत्येकाने तिथे इंटरेस्ट दाखवला आणि प्रत्येक महिला त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा झाली होती. त्याच्यानंतर बराच वेळ कार्यक्रम चालू होता. लहान मुलं सुद्धा होती आणि मुलांना सुद्धा भूक लागलेली म्हणून अगोदर मुलांना जेवायला घातलं. म्हणजे मुलांची सगळ्यांची अगोदर पंगत बसवली होती. त्याच्यानंतर आम्ही बायका सगळ्या जेवायला बसलो. मस्त व्हेज बिर्याणी, केक आणि रायता असा मेनू होता. तर घरी आल्यानंतर आई तू उशिरा का आली म्हणून अशी रडारड सुरू होती. म्हणजे आईने थोडा वेळ सुद्धा आम्हाला सोडून बाहेर गेलेलं अजिबात चालत नाही. प्रत्येक वेळी आई सोबतच पाहिजे असते आणि याच सगळ्या आयांनी आज स्वतःसाठी थोडासा वेळ काढला होता. 2-3 तास का असेना, पण घर, मुलं सोडून किंवा आपला संसार सोडून या सगळ्या एकत्र आल्या होत्या आणि खरंच खूप छान कार्यक्रम झाला.